ओके. सेकंड जो क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ATP मॉलिक्युल्स अँड NADPH2 मॉलिक्युल्स आर रिक्वायर्ड टू सिंथेसाइज 1 ग्लुकोज मॉलिक्यूल इन द केल्विन सायकल. आता इथं काय करावं लागतं आपल्याला, केल्विन सायकलची पूर्ण पोस्टमॉर्टम करावं लागते, पूर्ण चिरफाड करायची. एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी काय, मग एका CO2साठी काय, मग ग्लुकोज मॉलिक्यूलमध्ये किती 6 किंवा कार्बन मॉलिक्यूल्स आहेत, किती कार्बन मॉलिक्यूल्स तिथे आहेत, मग केल्विन सायकल एका CO2साठी कितीदा फिरते, मग 6 CO2साठी कितीदा फिरणार, आणि मग प्रत्येक CO2साठी किती ATP, किती NADH2, मग मल्टिप्लाइड बाय 6 अँड युअर आन्सर विल बी देअर. मग आता ही एवढी क्लिअरिटी कधी येऊ शकते तुम्हाला, ज्या वेळेला कंप्लीट केल्विन सायकल तुम्हाला व्यवस्थित समजली असेल तेव्हा. ओके. मग आपण जरा रिकॉल करूयात आपल्या केल्विन सायकलला. केल्विन सायकलमध्ये आपल्याला केल्विन सायकलमध्ये आपल्याला 4 स्टेप्स दिसून येतात. पहिली आहे कार्बोक्सिलेशन, नंतर आहे रिडक्शन, त्याच्यानंतर सिंथेसिस आणि प्लस रिजनरेशन, राईट. मग रिडक्शनच्या वेळेला NADPH2 आणि ATP मॉलिक्यूल यूज होतात, आणि प्लस सिंथेसिसच्या वेळेला परत ATP मॉलिक्यूल्स यूज होतात, राईट. मग या सगळ्याचा विचार जर केला तर किती NADPH2 आणि किती ATP, मग एका CO2साठी आधी आपण कॅल्क्युलेट करणार पडलो, आणि नंतर मग मल्टिप्लाइड बाय 6 आपल्याला करायचं आहे. सो एका केल्विन सायकलसाठी किंवा एका CO2साठी किती NADPH2 आणि किती ATP, तर रिडक्शनसाठी लागणार आहेत 2 ATP आणि 2 NADPH2. लक्षात घ्या, 2 NADPH2 आणि 2 ATP रिडक्शनच्या एका रिॲक्शनसाठी, एका CO2साठी. आणि ज्या वेळेला सिंथेसिस करायची वेळ येईल त्यावेळेला परत एक ATP मॉलिक्यूल लागतो पर CO2, परत एक ATP मॉलिक्यूल लागणार पर CO2. म्हणजे लक्षात येते आहे का, इन ऑल जर विचार केला, टोटल जर विचार केला, तर एका CO2साठी 3 ATP मॉलिक्यूल्स आणि 2 NADPH2. लक्षात येत आहे, 3 ATP मॉलिक्यूल्स आणि 2 NADPH2. मग आता मल्टिप्लाइड बाय 6 जेव्हा करू आपण तेव्हा होणार एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार, C6H12O6. मग आता कंबाईन करून विचार करा बरं, मल्टिप्लाय करून काय आन्सर येणार आपलं. एका CO2साठी 3 ATP आणि 2 NADPH2, राईट. मग 6साठी किती होणार, 18 ATP मॉलिक्यूल्स अँड 2 NADPH2. So your answer is option A, that is 18 ATP molecules and 2 NADPH2. आलं लक्षात. थँक्यू.